26 डिसेंबर आजचा दिनविशेष वीर बाल दिन। भारतीय इतिहासात काही कथा अशा आहेत ज्या फक्त ऐकूनच अंगावर काटा आणतात। लहान वयात दिलेलं महान धैर्याचं आणि बलिदानाचं हेच प्रतीक म्हणजे वीर बाल दिन। शीख धर्माचे 10वे गुरु श्री गुरु गोविंद सिंग महाराज हे केवळ धर्मगुरू नव्हते, तर अन्यायाविरुद्ध उभे राहणारे महान योद्धा आणि विचारवंत होते। त्यांनी अन्याय, अत्याचार आणि जबरदस्तीच्या धर्मांतराविरुद्ध आवाज उठवला। गुरु गोविंद सिंग महाराजांना 4 पुत्र होते। मोठे पुत्र साहिबजादे अजित सिंग आणि जुझार सिंग आणि लहान पुत्र साहिबजादे जोरावर सिंग आणि फतेह सिंग। 1705 साली चामकोर येथे मुघल सैन्याशी भीषण युद्ध झाले। या युद्धात अत्यंत कमी सैन्य असूनही साहिबजादे अजित सिंग आणि जुझार सिंग अतुलनीय शौर्याने लढले आणि वीरमरणाला प्राप्त झाले। दुसरीकडे लहान साहिबजादे जोरावर सिंग आणि फतेह सिंग आपल्या आजी माता गुजर कौर यांच्यासोबत होते। त्यांना फसवणुकीने पकडून सिरहिंद येथे नेण्यात आले। सिरहिंद येथे मुघल सत्तेने लहान साहिबजाद्यांसमोर एक अट ठेवली, इस्लाम स्वीकारा अन्यथा मृत्यू। तेव्हा साहिबजाद्यांचे वय फक्त 6 आणि 9 वर्षाचे होते। इतक्या लहान वयात सुद्धा त्या बालकांनी धर्म आणि सत्यापुढे डगमगण्यास नकार दिला आणि अन्याय स्वीकारण्याऐवजी मृत्यू स्वीकारला। त्यांना जिवंत भिंतीत चिणण्यात आले। हा इतिहासातील सर्वात क्रूर पण सर्वात प्रेरणादायी क्षण आहे। ही बातमी ऐकताच आजी माता गुजर कौर यांचेही प्राण गेले। आई, आजी आणि पुत्र संपूर्ण कुटुंबाने धर्मासाठी बलिदान दिले। या 4 साहिबजाद्यांचे अतुलनीय शौर्य, धैर्य आणि बलिदान पुढच्या पिढीपर्यंत पोचावे म्हणून भारत सरकारने 26 डिसेंबर हा दिवस वीर बाल दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला। वीर बाल दिन आपल्याला शिकवतो की वय लहान असले तरी धैर्य मोठे असू शकते। सत्य, धर्म आणि न्यायासाठी उभं राहण्याचं सामर्थ्य या बालकांनी संपूर्ण जगाला दाखवून दिलं। असा प्रेरणादायी इतिहास प्रत्येक भारतीयाने जाणून घ्यायलाच हवा। असा दिनविशेष रोज पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा। जय हिंद।